नमस्कार. रमाकांत ताठे हे आमच्या गावातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. 6 फुटाची उंची, सावळा वर्ण, काटक तितकाच सडपातळ बांधा, अतिशय दयार्द्र नजरेने जगाकडे बघणारे डोळे आणि थोडासा खर्जातला पण लाघवी वाटावा असा आवाज लाभलेले हे ताठे गुरुजी आमच्या गावातल्या अनेकांचं आदराचं स्थान आहेत. प्रपंच करावा नेटका या उक्तीने ताठे गुरुजींनी आपला प्रपंच अतिशय नेटकेपणे सांभाळलेला आहे. पण त्याचबरोबर हरिभक्तीसी लाजू नये असं कुठेतरी त्यांच्या जीवनाचं ध्येय किंवा धोरण आहे. वयाच्या 40 किंवा 42व्या वर्षी त्यांना भक्ती मार्गाचा झरा गवसला आणि त्यातलं चुळकाभर पाणी प्यायल्यानंतर उरलेल्या तमाम आयुष्याला त्यांना एक खुमारी लाभली आणि ती खुमारी आजही त्यांची सोबत तितक्याच नेटकेपणाने करते आहे. स्वामी समर्थांची उपासना हे ताठे गुरुजींचं ध्येय साधनेचं काम आहे. आपल्याबरोबर अनेकांना त्यांच्या त्यांच्या प्रपंचातून जसा वेळ मिळेल तसा तो तुम्ही काढा आणि भक्ती मार्गाला लागा आणि स्वामी समर्थांची उपासना करा असं कधी हात जोडून, कधी कळकळीने, तर कधी तरुण मुलांना थोड्याशा अधिकारवाणीने ते सांगत असतात. या सगळ्या प्रयत्नातून त्यांच्या भक्तिरसामध्ये न्हाण्याच्या वृत्तीमधून आमच्या गावातलं पहिलं स्वामी समर्थांचं उपासना केंद्र त्यांनी स्थापन केलं. त्या केंद्राला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. वर्ष 6 महिने 4 वर्ष झाल्यानंतर ते केंद्र स्थिरस्थावर झालेलं आहे असं लक्षात आल्यानंतर ताठे गुरुजींनी तिथून आपले पाय मोकळे केले आणि स्वामी समर्थांचं दुसरं केंद्राच्या उभारणीला ते लागले. पहिल्या केंद्रापेक्षा दुसरं केंद्र भलं मोठं झालं. विस्तीर्ण आवार असलेलं, मोठा कळस असलेलं, आजूबाजूला प्रचंड सभामंडप असलेलं दुसरं स्वामी समर्थांचं उपासना केंद्र देवानी आणि त्यांच्या स्वामींनी त्यांच्या हातून घडवून घेतलं. हे सगळं असं व्यवस्थित चालू असतानाच ताठे गुरुजींच्या, माझ्या, आपल्या नव्हे तर सबंध जगाच्या जीवनामध्ये उलथापालथ करणारा करोना प्रगट झाला. करोना प्रगट झाल्यानंतर सबंध देशामध्ये भयाची लाट आली आणि मग सरकारने त्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिणामकारक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू केलं. आपण सगळ्यांनी या लॉकडाऊनमधून तावून सुलाखून अनुभवाच्या शिदोऱ्या गोळा केलेल्या आहेत. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. चांगली तरुण माणसं, धडधाकट माणसं पटकन 1-2 दिवसामध्ये जग सोडून जाताना आपण बघितलेली आहेत. लोकांची झालेली दैना, भुकेमुळे लोकांनी फोडलेला टाहो, हे सगळं आपण काही वर्षापूर्वी किंवा नुकतंच अनुभवलेलं आहे. त्या दरम्यान करोनामध्ये घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आपल्या आप्तस्वकीयांची काळजी वाटत होती म्हणून आपण सर्वांनी आपल्या आप्तस्वकीयांची, मित्रांची फोनद्वारे संवाद कायमस्वरूपी ठेवलेला होता. तसाच काहीसा संवाद या करोना काळामध्ये माझा आणि ताठे गुरुजींचा होता. ताठे गुरुजी त्यांच्याकडून होणारं एकंदर काम कधी कधी मला सांगत असत. करोना म्हणजे लॉकडाऊन लागल्यानंतर जवळजवळ 2-3 आठवड्यानंतर या भुके कंगाल लोकांसाठी या स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आमच्या ताठे गुरुजीने अन्नछत्र सुरू केलेलं होतं. त्यांचे सहकारी, बाहेर कुठे जायचं नाही, कामधंद्यावर जाता येत नाही, त्यामुळे मोकळा असलेला वेळ या गरिबांसाठी अन्न शिजवण्याच्या कामी लावत होते. तर या करोनाच्या काळामध्ये ताठे गुरुजींचं अन्नछत्र सुरू झाल्यानंतर त्यांचा आणि माझा फोनवर एके दिवशी संपर्क झाला. आम्ही दोघांनी एकमेकांची खुशाली विचारली आणि मग उत्साहाच्या भरामध्ये ताठे गुरुजींनी सांगितलं की आम्ही भुकेल्या लोकांसाठी, अडलेल्या नाडलेल्यांसाठी, ज्यांना रस्त्यावर उतरून भीक मागता येत नाही, अशा अडचणीत असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी
अन्नछत्र सुरू केलेलं आहे. सकाळी 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत त्याची वेळ ठेवलेली आहे. आम्ही सुरू केलं त्या दिवशी 50 लोकांनी त्याचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी ही संख्या 125 झाली, मग 250 झाली आणि केतकर साहेब काल परवा ही 400 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे उद्या परवा किंवा 13 पासून आम्हाला 500-600 माणसांचं अन्न शिजवायला लागणार आहे. त्या दिवशीचा फोन संपल्यानंतर अन्नछत्र सुरू झालेलं होतं. काही वर्तमानपत्रांनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली. त्याच्यामध्ये कुठेही टाठे गुरुजींचं नाव नव्हतं. त्याच्यानंतर 1-2 महिने गेले आणि मग एक दिवस संध्याकाळी 4-4:30 वाजता आमच्या ठरलेल्या पठडीप्रमाणे एकमेकांची ख्याली खुशाली करायसाठी म्हणून ताठे गुरुजींचा मला फोन आला. त्या दिवशी ताठे गुरुजी नेहमीप्रमाणे उत्साही होते. बोलता बोलता ताठे गुरुजींनी सांगितलं की अहो केतकर साहेब, आज सकाळी 11 वाजता आपल्या गावातल्या म्युन्सिपाल्टीचे 2-3 अधिकारी आणि त्यांचे 2-3 सहाय्यक मला केंद्रामध्ये भेटायला आले. मी त्यांना म्हटलं की काय म्हणत होते. त्याच्यावर मग ताठे गुरुजींनी सविस्तरपणे मला सांगितलं की ते आले, त्यांनी माझं कौतुक केलं आणि मग आमच्या म्युन्सिपाल्टीतर्फे आम्ही असं अन्नधान्य वाटप करू इच्छितो असा एक प्रस्ताव माझ्यासमोर मांडला. हा प्रस्ताव समोर ठेवल्यानंतर ताठे गुरुजींनी आनंदाने त्याला मान्यता दिली. मग या आलेल्या म्युन्सिपाल्टीच्या 2 अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ताठे गुरुजींना विचारलं की तुमच्या कोठारामध्ये किती अन्नधान्य आहे. त्याच्यावर ताठे गुरुजी म्हणाले की तुमची गरज काय ती मला सांगा, आम्हाला जेवढं शक्य होईल आणि तुमची गरज असेल तेवढं धान्य तुम्हाला देऊ शकतो. एवढं झाल्यानंतर मग ताठे गुरुजी स्वतः उठले. त्याने मागच्या किचनमध्ये जाऊन या समोर बसलेल्या 7-8 जणांसाठी चहा केला. चहा पिऊन तृप्त मनाने 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला आमची गरज कळवतो असं सांगून या म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचे जे 2-4 सहकारी होते त्यांनी तिथून काढता पाय घेतला. ताठे गुरुजी निर्विकार मनाने पण आपल्या हातून हे एक चांगलं काम घडतंय. केवळ इथून अन्नछत्र नाही तर सरकारी यंत्रणा आता आपल्याबरोबर येत आहेत. त्यामुळे लोकांचं अधिक भलं व्हायला मदत होईल अशा एकंदर आविर्भावामध्ये मला हे सगळं सांगत होते. मग एकमेकांची खुशाली विचारून झाल्यावर ताठे गुरुजींनी फोन ठेवला. त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी माझ्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. मनाची अशी चलबिचल झालेली असताना थोड्या वेळाने मी ताठे गुरुजींना फोन केला आणि मग त्यांना सविस्तरपणे आणि तितक्याच थेटपणे विचारलं की ताठे गुरुजी, सकाळी जे 2 म्युन्सिपाल्टीचे अधिकारी तुमच्याकडे आलेले होते त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का. त्याच्यावर ताठे गुरुजी म्हणाले की अहो ती नावं माझ्या तोंडावर आहेत. असं बोलून मग ताठे गुरुजींनी ती 2 नावं मला सांगितली आणि मगाचपासून माझ्या मनामध्ये जी चलबिचल सुरू होते त्याला पुढचा वळसा किंवा पुढची धार मिळाली. ते 2 अधिकारी आमच्या गावातल्या म्युन्सिपाल्टीमध्ये 1 नंबरचे पैसे खाऊ किंवा भ्रष्टाचारी म्हणून प्रसिद्ध होते. हे सगळं या 2 अधिकाऱ्यांबद्दलचं गणित माझ्या मनामध्ये जसं जसं पक्कं व्हायला लागलं तसे मला आलेली शंका आणि सुरुवातीला झालेली चलबिचल अधिक स्पष्ट व्हायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये म्युन्सिपाल्टीतल्या दुसऱ्या 1-2 लोकांकडे फोन करून मी हे 2 अधिकारी जे ताठे गुरुजींना सकाळी भेटायला गेले होते त्यांचे फोन नंबर मागवून घेतले. एवढं सगळं झाल्यानंतर रात्री 9-9:30च्या सुमारास मी ताठे गुरुजींना फोन केला. ताठे गुरुजींनी पटकन फोन उचलला. आमचं एकमेकांचं खुशालीचं बोलणं झालं आणि मी ताठे गुरुजींना म्हणालो की गुरुजी, आज जे कोण अधिकारी आले होते त्यांनी तुम्हाला फोन नंबर दिलेत का. तर ते गुरुजी म्हणाले बाबा त्याचा काही विषयच आला नाही, कारण ते मला जाताना म्हणाले की आम्हाला जशी गरज वाटेल ते ठरवून आम्ही 2-4 दिवसांनी तुमच्याकडे येतो आणि अन्नधान्य घेऊन जातो.
मग मी ताठे गुरुजींना म्हटलं की तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्या दोघांचे फोन नंबर मी तुम्हाला देतो, ते तुम्ही डायरीमध्ये नोंद करून ठेवा. असं म्हणून दुसरीकडनं मागवलेले आणि माझ्याकडे त्यावेळेला असलेले त्या दोन भ्रष्टाचारी किंवा एकदम नग म्हणावे अशा अधिकाऱ्यांचे फोन नंबर ताठे गुरुजींना दिले. याच्या पुढे सांगताना मला अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकायला लागणार होते, कारण ताठे गुरुजी हा अतिशय सरळ मार्गे सच्शील आणि निरभ्र आकाशासारखा माणूस होता. ताठे गुरुजींना थोडंसं विश्वासात घेऊन त्यांना पटेल रुचेल अशा पद्धतीने हे सांगणं गरजेचं होतं. हे ध्यानात घेऊन मी ताठे गुरुजींना सांगितलं की गुरुजी, तुम्ही त्यांना अन्नधान्य म्हणजे धान्य देणार आहात, पण अहो आता म्युन्सिपाल्टीकडे या करोनाच्या काळामध्ये ते अन्न शिजवण्यासाठी काही यंत्रणा असेल असं मला वाटत नाही. तुम्ही त्यांना शिधा म्हणजे कोरडं धान्य दिल्यानंतर त्यांना दुसरा कोणीतरी तुमच्यासारखा माणूस बघायला पाहिजे, जो ते अन्न त्यांना शिजवून देईल. त्याच्यापेक्षा या दोन अधिकाऱ्यांना आत्ताच्या आत्ता फोन करून तुम्ही सांगा की अन्नधान्य म्हणजे शिधा देण्यापेक्षा तुम्ही मला माणसांची संख्या सांगा, त्यांना लागणारं तेवढं अन्न मी आमच्या सेवेकऱ्यांकडून केंद्राकडून शिजवून तुम्हाला देतो. ताठे गुरुजी हा मी सांगितलेल्या शब्दाचा धनी होता. छक्के पंजे त्यांना काही कळत नव्हते. त्यांनी लगोलग माझा फोन झाल्यावर त्या दोन अधिकाऱ्यांना मी दिलेल्या नंबरवर फोन केला. त्यांचे आभार मानले आणि मी जसं त्यांना पढवलं होतं तसंच्या तसं या दोन्ही अधिकाऱ्यांना ताठे गुरुजींनी सांगून टाकलं की बाबा, धान्य देण्यापेक्षा ते अन्नधान्य शिजवून मी तुम्हाला देतो, तुमची संख्या किंवा किती अन्न लागेल तेवढं सांगा. त्या अधिकाऱ्यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि सकाळी 4-8 दिवसांनी येतो, आम्हाला किती धान्य हवं ते सांगतो असं सांगून गेलेल्या अधिकाऱ्याने पुढचा महिना 2 महिने नव्हे तर करोनाचं संकट पूर्ण टळेपर्यंत या स्वामी समर्थ केंद्रामध्ये असणाऱ्या ताठे गुरुजींची संपर्कही साधला नाही की आपलं तोंड त्यांना दाखवलं नाही. ताठे गुरुजींच्या समजण्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग करोनाचा काळ संपला, जगाची रहाटी सुरू झाली आणि त्यांच्या त्या केंद्रामध्ये एकदा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला निमंत्रित म्हणून मी गेलो. दुपारी 3:30 पावणे 4 वाजता तो कार्यक्रम संपल्यावर जरा हुश्य करायला ताठे गुरुजींना उसंत मिळाले आणि लगेच ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर मी त्या कार्यक्रमाबद्दल त्यांचं पुरेसं कौतुक केलं आणि परत खुंटा हलवून बळकट करून घेण्यासाठी म्हणून ताठे गुरुजींना करोना काळातल्या त्या घटनेबद्दल विचारलं. ताठे गुरुजी पटकन उभे राहिले, आपले कपडे झटकत म्हणाले, अहो माझी उपकाराची चांगली संधी गेली. ते येणार म्हणाले म्हणून मी आणखीन धान्य जमा करून त्यांना द्यायला ठेवलेलं होतं, पण आज तागायत त्या 2 अधिकाऱ्यापैकी एकही जण फिरकलेला नाही. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? ताठे गुरुजींना मग त्यामागची माझी भूमिका किंवा शंका किंवा प्रत्यक्षात काय झालं असावं हे समजावून सांगायला सुरुवात केली. ताठे गुरुजींना मी म्हणालो की बाबा, या दोघांचा पूर्व इतिहास काही चांगला नाही. म्युन्सिपाल्टीमधले सगळ्यात भ्रष्टाचारी म्हणून हे लोक प्रसिद्ध आहेत आणि तुमच्याकडे धान्य मागण्याचा त्यांचा जो इरादा होता तो लोकांना वाटण्यासाठी नक्कीच नव्हता, तर तुम्ही मोठ्या भक्तिभावाने लोकांच्या कणवेने तुमच्या कोठारातलं धान्य त्यांनी नेलं असतं आणि बाजारामध्ये सरळ विकून पैसे कमावले असते. ताठे गुरुजींना बसलेला धक्का त्यांच्या एकंदर हालचालीवरून आणि चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या भावावरून दिसायला लागला.
त्यांना मनात पुसट कुठे शंका होती की बाबा केतकर साहेब हे सगळं सांगतायत खरं आहे, पण कदाचित असं नसेल. आणि ती शंका पूर्णपणे फेडून टाकण्यासाठी पुढे मी ताठे गुरुजींना सांगितलं की त्यांना जर खरोखर धान्य नेऊन धान्य वाटप करायचं असतं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशीच ते हजर व्हायला पाहिजे होते. आणि ज्या वेळेला तुम्ही त्यांना सांगितलं की मी अन्न शिजवून देतो, त्या दिवशी त्यांचे पाचावर धारण बसली. त्यांचं सगळं जे प्लॅनिंग होतं ते कोलमडून पडलं. कारण तुम्ही शिजवून दिलेलं अन्न जास्तीत जास्त 4-5 तास टिकलं असतं आणि 4-5 तासामध्ये या अन्नाची विल्हेवाट लावणं त्यांना रोजच्या रोज काही शक्य नव्हतं. त्याच्याऐवजी तुम्ही जर धान्य या स्वरूपात दिलं असतं तर त्यांचे सगळे मनसुबे फळाला आले असते. ताठे गुरुजींनी त्यांच्यापेक्षा मी वयाने, अधिकाराने, मानाने लहान असूनही माझ्यासमोर उभं राहून अक्षरशः हात जोडले आणि मला म्हणाले की केतकर साहेब, मला व्यवहार ज्ञान शून्य आहे, पण तुमच्यासारखे लोक जोडलेले आहेत म्हणून स्वामींच्या कृपेने माझा निभाव लागतो आहे. या त्यांच्या सांगण्यावरून मला एक खूण पटली की मी जे सांगितलं होतं ते ताठे गुरुजींना पुरेपूर पटलेलं होतं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि त्या अद्भुतपणामध्ये कधीतरी असा हिडीस चेहराही लपलेला असतो. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.